नमस्कार मित्रांनो. आज आपण एक छोटासा टॉपिक कव्हर करणार आहोत, पण अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या आगामी येणाऱ्या पूर्व परीक्षा तसंच मुख्य परीक्षेसाठी साधारणतः 1 ते 2 मार्क या टॉपिकमधून फिक्स होणार आहेत. आपण अगोदर फॅक्च्युअल डाटा पाहणार आहोत, त्यानंतर ते कसं पाठ करायचं हे पण पाहणार आहोत आणि त्यानंतर ते कसं लक्षात ठेवायचं यासाठी ट्रिक पण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे राज्यघटनेमध्ये कार्यकारी मंडळ दिलेले आहे, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहिलेच्या स्थानावर असतात ते म्हणजे असतात आपले राष्ट्रपती. राष्ट्रपती त्यानंतर येतात उपराष्ट्रपती, त्यानंतर असतात आपले पी-एम म्हणजे पंतप्रधान आणि त्यांच्यानंतर असतं मंत्रिमंडळ आणि हे झाल्याच्या नंतर जे 5वं आहे ते म्हणजे भारताचा महान्यायवादी. तसंच राज्यांच्या बाबतीत जर पाहायचं गेलं, तर राष्ट्रपतीच्या जागेवरती राज्यपाल, त्यानंतर इथं मुख्यमंत्री, मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता असे असतात. तर हे कार्यकारी मंडळाचा फक्त घटनेमध्ये दिलेला आहे, की कार्यकारी मंडळाच्या सूची जी आहे त्यामध्ये ही जी यादी दिलेली आहे, या यादीमध्ये केंद्राच्या बाबतीत महान्यायवादी यांचा समावेश आहे आणि राज्यांच्या बाबतीत महाधिवक्ता यांचा समावेश आहे. बाकी असं वेगळं काही त्यांचे कार्य दिलेले नाहीत, एवढं एक लक्षात घ्या. तेच आपण पाहणार आहोत. तर त्याच्यातला हा जो महान्यायवादी अगोदर कव्हर करणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सेम पॅरलल ज्या महान्यायवादीबाबत काही तरतुदी येतात त्याच आपल्याला महाधिवक्ता याच्याबाबत पण पाहायला भेटतात. त्यामुळे अगोदर आपण महान्यायवादी करूया आणि सोबतच पॅरलल महाधिवक्ता पण पाहूया. आता याच्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली जी तरतूद आहे ती म्हणजे कलम आहे. सामान्य तरतुदीमध्ये कलम तर काय आहे, कलम 76(1) नुसार भारताच्या राष्ट्रपतीद्वारे नियुक्ती केली जाते. महान्यायवादी यांची नियुक्ती कोण केलं जातं? तर राष्ट्रपतीद्वारे आणि ते कलम आहे 76. हे लक्षात ठेवा, कलम 76. त्यांचं काय स्थान आहे? तर केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो त्यांचा. 52 ते 78 आहेत आपण बघितलं. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कार्यकारी मंडळामध्ये महान्यायवादी यांचा समावेश होतो. त्यानंतर भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून त्यांना आपण स्थान दिलेलं आहे. हे एक लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, भारताचे सर्वोच्च अधिकारी म्हटलं तर महान्यायवादी आणि याचबाबत आपण असं पाहिलं तर राज्यांचे सर्वोच्च अधिकारी म्हणलं तर महाधिवक्ता. त्यानंतर हे महान्यायवादी जे पहिले महान्यायवादी म्हणून नियुक्त केली होती, ते होते आपले एम.सी. सेटलवाड. हे लक्षात ठेवा. ते प्रजासत्ताक भारताचे पहिले महान्यायवादी होते आणि सर्वात लांब कार्यकाल 13 वर्ष त्यांना होता. त्यानंतर दुसरे जे होते सी.के. दप्तरी, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचे 15वे महान्यायवादी के.के. वेणुगोपाल हे होते आणि सध्या जे आहेत वर्तमान काळामध्ये सध्या जे 16वे आणि वर्तमान सध्याचे महान्यायवादी ते येतं आर. व्यंकटरमणी. हे लक्षात ठेवा कितवी आहेत याच्यावरती पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. तर हे 16वे आहेत, हे एक लक्षात ठेवा. आता याच्याबाबत नियुक्ती अर्हता हे पाहूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं त्यांची नियुक्ती कोण करतात? तर भारताचे राष्ट्रपती करतात. त्यांचं क्वालिफिकेशन काय, अर्हता काय लागते? तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्याची जी पात्रता लागते ती त्यांना पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशच असावं. फक्त न्यायाधीश होण्यासाठी जी काही पात्रता पाहिजे ती त्यांनी धारण केलेली असावं. पदावधी घटनेत निश्चित असा पदावधी नाहीये. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात आणि परिश्रामिक म्हणजे घटनेने निश्चित केलेलं नाही. म्हणजे जे काही परिश्रामिक म्हणजे जे काही परिश्रम करतात त्याचं तुम्हाला हे भेटणार पेमेंट भेटणार अशा पद्धतीचं असतं. ते काही घटनेने निश्चित केलेलं नाही. राष्ट्रपती निर्धारित करतील असं ते त्यांना भेटत असतं. हे एक लक्षात ठेवा. आता कर्तव्य, कार्य आणि अधिकार याच्यामध्ये अधिकार व कर्तव्य बघू आपण. विधिविषयक ज्या बाबी आहेत त्या भारत सरकारला सल्ला देणे हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. भारतातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा अधिकार आहे त्यांना, हे एक लक्षात ठेवा. संसदेच्या दोन्ही सभागृहात व समित्यामध्ये बोलण्याचा अधिकार आहे त्यांना. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा. दोन्ही सभागृहामध्ये हे पण आहे, पण मतदानाचा अधिकार नाही इथे, हे लक्षात ठेवा. संसद सदस्याप्रमाणे त्यांना विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त आहे. आता मर्यादा काय त्यांच्या बाबत, यांना आपण एवढे अधिकार व कर्तव्य दिलेले आहेत, पण काही लिमिटेशन पण येतात. ते केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात, हे लक्षात ठेवा. केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते सदस्य नसतात.
आपल्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये कायदा मंत्री हे स्वतंत्र मंत्री असतात. त्यामुळे यांना वेगळं काम आपण कॅबिनेटमध्ये दिलेलं नाही. त्यांना फक्त सर्वोच्च एक अधिकारी म्हणून नेमणूक करतात. पण ती कॅबिनेटचे सदस्य नसतात. हे एक लक्षात ठेवा इथं. त्यानंतर पूर्णकालिक सरकारी सेवक नसून खाजगी वकिलीवर बंदी नाहीये. म्हणजे पूर्ण वेळ ते सरकारी सेवक पण नाहीयेत आणि खाजगी वकिलीवर त्यांच्या बंदी पण नाहीये. त्यांना वाटत असेल खाजगी वकिली तर ते करू शकतात. फक्त एकच आहे यामध्ये एक लक्षात ठेवा. ते जर पुढचा पक्षकार जर केंद्र सरकार असेल तर अशा वेळेस ते खाजगी वकिली करू शकत नाहीत. त्यानंतर भारत सरकारविरुद्ध सल्ला देणे किंवा केस लढणे इथे मनाई आहे. हे एक लक्षात ठेवा. इथं मना झालंय. हे मनाई आहे त्यांना, की ते केस लढवू शकत नाहीत आणि सरकारच्या संमतीविना अ, खाजगी फौजदारी गुन्ह्याचा बचाव करू शकत नाहीत. हे एक लक्षात ठेवा. तर हे असं यांच्याबाबत आहे. हे एक लक्षात ठेवा, की सगळ्यात महत्त्वाचं यावरती नेहमी क्वेश्चन आलेला आहे, की भारताचे महान्यायवादीची तरतूद घटनेत कोणत्या कलमान्वये केलेली आहे? तर कलम 76. याची ट्रिक पण सांगतो मी शेवटी तुम्हाला. त्यानंतर त्यांची नेमणूक कोण करतं? तर राष्ट्रपती. त्यांना पदावरून दूर कोण करतं? तर राष्ट्रपती. आणि त्यांचे पारिश्रमिक घटनेने निश्चित केलेलं नाही, तर ते पण कोण करतं? तर राष्ट्रपती. आता एक सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, एवढा टॉपिक केला तुम्ही. एकच गोष्ट लक्षात ठेवा. इथे तुम्ही जर लिहिलं महान्यायवादी, तर इथे सर्व काही म्हणजे इथे सर्व काही राष्ट्रपती हा एकच वर्ड तुम्ही तुमच्या टॉपिकमध्ये या तुमच्या जी काही नोट्स आहेत त्याच्यात ॲड करा. काही पण नियुक्ती म्हटलं तरी राष्ट्रपती. त्याच्यानंतर पदावधी नाही तर दूर कोण करतं? तरी राष्ट्रपती. पारिश्रमिक म्हणजे पेमेंटचं कोण करतं? तर तेही राष्ट्रपती. जे काही आहे ते राष्ट्रपतीच करतात. जे आपल्याला एम-पी-एस-सी क्वेश्चन विचारते त्यामध्ये ते ऑप्शन टाकता, की संसद निश्चित करते किंवा मंत्रिमंडळ निश्चित करतं किंवा पंतप्रधान निश्चित करता किंवा घटनेमध्ये दिलेलं आहे. असं सगळे ऑप्शन आपण वाचायचे आणि आपलं एकच ऑप्शन करेक्ट करायचं ते म्हणजे राष्ट्रपती. हे लक्षात ठेवा. बाकी यामध्ये दुसरं काही नाहीये. त्यानंतर आपण यांना ना मदत करण्यासाठी 2 पदांची पण नेमणूक हे केलेली आहे. त्यामध्ये येतं सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. महान्यायवाद्याला कामामध्ये मदत करण्यासाठी सॉलिसिटर जनरल व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांची नियुक्ती केली जाते. पण हे पद घटनात्मक नाहीत, अघटनात्मक आहेत. घटनेत त्यांचा उल्लेख नाही. हे एक लक्षात ठेवा. तर असे हे आपले भारताचा महान्यायवादी याबद्दल पाहिलं. आता ह्याच सेम तरतुदी महाधिवक्ता यांच्याबाबत लागू होता. जिथं-जिथं राष्ट्रपती आहेत ना, तिथं-तिथं राज्यपाल लावायचा. बाकी काहीही बदल नाहीये. एकच मिनिट. हं. आता महाधिवक्ता पाहूया. हे बघा आता तेच आपण वरती पाहिलं होतं. केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये जसं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यानंतर पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश होतो. तसंच राज्यांच्या बाबतीत राज्यांचं जे कार्यकारी मंडळ आहे, त्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि त्यानंतर आपले महाधिवक्ता यांचा समावेश होतो. हे एक लक्षात ठेवा. याच्यावरती पण क्वेशन फ्रेम होऊ शकतो. आता महाधिवक्ता आहेत हे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात राज्यांचे, एक लक्षात ठेवा. आता यांच्याबाबत कलम 165 हे लक्षात ठेवायचे. राज्यांच्या महाधिवक्ता या पदाची तरतूद राज्यपालामार्फत नियुक्ती हे कलम 165 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कलम 177 आहे विधिमंडळ आणि त्याच्या समितीच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार. आपण तिथेही पाहिलं होतं महान्यायवादी यांच्याबाबत, की त्यांना ज्या काही तिथल्या संसदीय समित्या आहेत त्याच्यामध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार नाहीये. तेच महाधिवक्त्याबाबत सेम आहे, मतदानाचा अधिकार नाहीये. 194 कलम 194 मध्ये विधिमंडळ सदस्याप्रमाणे मिळणारे सर्व विशेष अधिकार व सूट हे त्यांना भेटतात. हे एक लक्षात ठेवा. आता यांची नियुक्ती व पात्रता काय, अर्हता काय? तर नियुक्ती ही राज्यपालामार्फत केली जाते.
वरती महान्यायवाद्याबाबत राष्ट्रपती पाहिलं होतं. एकच चेंज करायचं आता इथं राज्यपालामार्फत. पात्रता अ, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास जी काही पात्रता लागते ती द्यावी लागते. उदाहरणार्थ 10 वर्ष न्यायिक पद किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली हे एक लक्षात ठेवा. पदावधी म्हटलं तर घटनेत त्यांचा कालावधी निश्चित नाही. पदावरून दूर करण्याची पद्धत घटनेत दिलेली नाहीये. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत धारण करतात. मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास हेही राजीनामा देतात. आता हे एक लक्षात ठेवा, की असं येऊ शकतं, की घटनेत असं दिलेलं आहे, की मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास अ, महाधिवक्ता यांनी राजीनामा द्यावा किंवा महान्यायवादी यांनी राजीनामा द्यावा. तर हे काही घटनेत दिलेलं नाही. हा संकेत आहे, हे लक्षात ठेवा. हा एक संकेत आहे, की जेव्हा एखाद्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आणि त्याच वेळेस जे कोणी महाधिवक्ता आणि केंद्रामध्ये पाहिलं तर महान्यायवादी जर नियुक्त असतील, तर त्यांनीही राजीनामा देतात. हा एक संकेत आहे, हे लक्षात ठेवा. तर परत त्यांच्याबाबत त्यांचे पगार व भत्ते घटनेने निश्चित केलेले नाहीयेत. राज्यपाल निर्धारित करतील, तेवढे ते पारिश्रमिक त्यांना प्राप्त होते. हे आपण जसं महान्यायवादी यांच्याबाबत बघितलं होतं, सेम इथं मी तेच सांगेल. सर्व काही इथं राज्यपाल हा एक लक्षात ठेवायचा आहे वर तुम्हाला. नेमणूक राज्यपाल, पदावरून दूर राज्यपाल. त्यानंतर ज्या घटनेने पगार वगैरे निश्चित केलेला नाही, जे काही पारिश्रमिक आहे ते पण कोण देतंय? राज्यपाल. हा एकच वर्ड तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. कर्तव्य, कार्य आणि अधिकार हे बघूया. आता काय राज्यपालांनी पाठवलेल्या विधिविषयक बाबी राज्य सरकारला सल्ला देणे व इतर कायदेशीर जी काही कामे येतात ते करतात. राज्यांच्या क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा त्यांना अधिकार आहे, माहिती आहे आपल्याला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात, समित्यामध्ये हे पण समित्यामध्ये पण त्यांना बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. मात्र मतदानाचा अधिकार नाही. नेहमी एक लक्षात ठेवा, मतदानाचा अधिकार ना जे कोणी संसदेचे वरती महान्यायवाद्याच्या बाबत बघितलं तर जे संसद सदस्य असतात त्यांनाच असतो आणि आपल्या विधिमंडळाखाली राज्यांच्या बाबत बघितलं तर विधानसभा किंवा विधान परिषद यांचे सदस्य असतात त्यांनाच असतो. तर हे सदस्य नसतात, त्यामुळे यांना मतदानाचा अधिकार नसतो. आता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात, ते पूर्णकालिक वकील किंवा सरकारी सेवकही नाहीत, त्यामुळे खाजगी वकिली करण्यास त्यांना बंदी नाही. फक्त एकच आहे, की ती खाजगी वकिली करण्यास त्यांना बंदी नाहीये. पण पुढची जो पक्षकार आहे, ज्यांच्या विरुद्ध हे उभा राहणार आहेत, तर तो फक्त राज्य नसावं, हे एक लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर आता महाराष्ट्रातील आपले मुंबई प्रांतातील पहिले महत्त्वाचे महाधिवक्ता आपण पाहणार आहोत. मुंबई प्रांताचे पहिले जे महाधिवक्ता होते, एस.एम. थ्रीफ्लँड हे होते, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले महाधिवक्ता 1 मे 1960 रोजी ते होते, एच.एम. शिरवाई, हे एक लक्षात ठेवा. सध्या जे आहेत ना, ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ म्हणजे 2025 मध्ये यांनी राजीनामा दिलाय. आणि हे असे होते, की ज्यावेळेस जे राज्यमंत्री पदाचा आपण महाधिवक्ता या पदाला दर्जा दिला होता, राज्यमंत्री. आणि मग ते असा राज्यमंत्री दर्जा प्राप्त होणारे पहिले महाधिवक्ता कोण? तर ते होते ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, हे एक लक्षात ठेवा. आणि मग सध्याचे कोण आहेत? तर मिलिंद साठे आहेत. सध्याचे मिलिंद साठे तर डिसेंबर 2025 पासून नवीन महाधिवक्ता म्हणून ते कार्यरत आहेत. हे एक इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, की पहिल्यांदा फर्स्ट राज्यमंत्री दर्जा दिलेले महाधिवक्ता कोण होते? तर ते बिरेंद्र सराफ होते. आता हे होतं मित्रांनो थिअरी. आता याबाबत मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो म्हणलं होतं, ते पण एक सांगतो मी तुम्हाला. हे बघा, महान्यायवादी, महान्यायवादी हे जर आपण काउंट केलं 1, 2, 3, 4, 5, 6, 6 अक्षरी आहे. याचं कलम लक्षात ठेवा 76. ऑप्शन असेच असतात, एकतर 76 येतं किंवा दूरचं येतं 93 किंवा मग कन्फ्यूज करण्यासाठी महाधिवक्त्याचं देतं 165 आणि एखाद्या वेळेस असं वेगळं. तर हे लक्षात ठेवा 76. आणि महाधिवक्ता याचं पण सांगतो कसं करायचं. तर महाधिवक्ता हे 5 अक्षरी, तर हे आपण 5, पण ही वेगळं सांगतो मी तुम्हाला ट्रिक. हे 76 आहे ना, यामधून 1 मायनस करायचं. हे झालं 65 येतं आणि 1 ॲड करायचं. हे 165 झालं महाधिवक्त्याचं. हे नेहमी कलम म्हणजे तुम्हाला मी जशी आपली राज्यघटना तयार होत होती ना, त्यावेळेस अगोदर
केंद्राचे घटना तयार होत होती आणि त्यानुसार जे अगोदरचे नंबर आहेत म्हणजे 1 पासून जसं सुरू होतं, तर ते अगोदरचे जे कलम आहेत ते केंद्रासाठी आहेत नेहमी लागू ठेवलेले आहेत. आणि मग जे खालचे आहेत, मग जसं-जसं वाढत जातो नंबर तसं-तसं ते राज्यांच्या बाबतीत आहे. तर महान्यायदयाच्या बाबत अगोदर लक्षात ठेवा 76 हे 6 अक्षरी आणि मग याच्यातून मायनस केलं हे येतं 65 तर 165 ही ट्रिक आहे. आता यावरचे आपण क्वेश्चन बघूया, की कसे आले होते मागील एक्झामला. जी आयोगाचे पी-डी-एफ आहेत त्यातूनच आपण पाहूया. पहिलं बघा क्वेश्चन हा 2021 ला विचारला होता. हे काय बघा, राज्यांच्या महाधिवक्ता संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं स्टेटमेंट आहे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते, ती अर्हता त्यांच्या जवळ असणे आवश्यक आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. आपण पाहिलं होतं. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे, संरक्षण त्यास मिळतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे हे नाहीये. असं बिलकुल नाहीये. कुठेही पाहिलं नाहीये. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर इथं काय होतं, जे कोणी आपले राज्यांच्या बाबत बघितलं, तसं जे सदस्य येतात त्यांना जे विशेष अधिकार व फायदे मिळतात ते त्यांना भेटतं, ना की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. आपण पाहिलं होतं त्यांचं मानधन फिक्स नाहीये. त्यांचं मानधन कोण ठरवतं? तर ते राज्यपाल. एक स्टेटमेंट नेहमी लक्षात ठेवा, एकच वर्ड लक्षात ठेवा. महाधिवक्ता यांच्याबाबत राज्यपाल. जिथं कुठे काही स्टेटमेंट टाकतील हे त्यांचं निश्चित करताय किंवा घटनेत दिलेलं आहे किंवा राष्ट्रपती ठरवत आहे किंवा मुख्यमंत्री ठरवत आहे. बिलकुल नाही. एकच वर्ड लक्षात ठेवा राज्यपाल. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्ष होईपर्यंत असतो. चूक. कार्यकाल कोण ठरवतं? तर राज्यपाल. त्यामुळे बरोबर विधान ओळखायचं होतं. तर एकच नंबरचं. हा 21 ला गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 21 ला विचारला होता. त्यानंतर हा बघा. भारतीय संविधानाच्या कलम 165 कलम 165 च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? सरळ सरळ इथं तर एवढा सोपा क्वेश्चन करून दिला होता. महाधिवक्ता आहे. हा कधीच आहे. हा विचारला होता गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ला जी 25 मध्ये झाली होती. त्यानंतर पाहूया आपण प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद आहे? हे कलम आपण पाठ केलं होतं. कलम 165 हेच सांगितलं होतं मी तुम्हाला, की कलम आपण कसं पाहिलं होतं. महाधिवक्ता हे अक्षर बी 5 अक्षरी आहे, तर 165 ते पण. आणि त्यानंतर महान्यायवाद्याचे कलम आपण कसं लक्षात ठेवलं होतं 6 अक्षरी आहे. तर ते होतं 76. यातून एक आपण हे केलं तर हे होतं 65, 165. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. राज्यांच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राज्यपाल. काही पण महाधिवक्ते यांच्याबाबत जर विचारलं तर एकच ऑप्शन आपलं तयार ठेवायचं, राज्यपाल. आणि हेच इथं जर महान्यायवादी टाकला असता तर त्यावेळेस आपलं उत्तर राहिलं असतं राष्ट्रपती. हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे इथं बरोबर विधान ओळखायचे आपल्याला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. आता ठीक आहे, हे तुम्हाला आपल्या नोट्समध्ये पण नव्हतं किंवा तुम्ही वाचण्यात तुमच्या आलं नाही. पण असं नकार ना म्हणजे कॅन्सल नाही करायचं, की आता मी तर वाचलं नाही 1 मे 1960 ला अ, कार्यालय अस्तित्वात आलं होतं की नव्हतं. तर नक्कीच पूर्ण कार्यकारी मंडळ जर आलं असेल त्या दिवशी, तर हे का नाही आलं? त्यामुळे हे असं बरोबर करायचं. ठीक आहे. नसेल माहीत तर राहू द्या तसंच. तुम्हाला वाटत असेल तर ठेवा. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील
तरतुदीनुसार केली जाते. हे तर वाचण्यात आहे, हे बरोबर आहे. स्टेटमेंट सेकंड. बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ते आहेत, हे पण बरोबर आहे. त्यामुळे तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन असणार ए-बी-सी हे लक्षात ठेवा. पाहिले. हे अशा प्रकारचे यावरती क्वेश्चन येतात. महत्त्वाचं म्हणजे कलम विचारतात, त्यानंतर त्यांची नियुक्ती, त्यांचे पदावरून दूर करण्याचा अधिकार, पदावधी आणि एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, की त्यांना खाजगी वकिली करण्यास प्रतिबंध नाहीये, पण काही लिमिटेशन येतात. जर पुढचा पक्षकार आपलं राज्य शासन असेल, तर त्यांना करता येत नाही. महान्यायवाद्याच्या बाबत एवढंच लक्षात ठेवा, खाजगी वकिली करण्यास त्यांनाही प्रतिबंध केलेला नाही, पण फौजदारी एखादा घटनात्मक फौजदारी त्यांना जर एखादी केस लढायची असेल, तर त्यावेळेस त्यांना परमिशन घ्यावी लागते. लक्षात ठेवा.